गणपती बाप्पा मोरया. गावचं नाव होतं सोनापूर. प्रत्येक वर्षी इथे गणपती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जायचा. या गावात अर्जुन नावाचा एक छोटा मुलगा राहत होता. तो खूप हुशार पण थोडासा घाबरट होता. परीक्षा जवळ आली की त्याला भीती वाटायची. एकदा गणेश चतुर्थीच्या दिवशी अर्जुनच्या शाळेने स्पर्धा आयोजित केली होती. गणपतीबद्दल भाषण. अर्जुनचा नंबर लागला होता, पण तो खूप घाबरला होता. आईने त्याला शांत केलं आणि म्हणाली, बाप्पावर विश्वास ठेव, तो आपला विघ्नहर्ता आहे, तो मदतीला नक्की येतो. अर्जुनने बाप्पाची मनापासून प्रार्थना केली, बाप्पा मला धैर्य दे. दुसऱ्या दिवशी तो स्टेजवर गेला आणि त्याने आत्मविश्वासाने भाषण दिलं. त्याच्या शब्दामध्ये भाव होते आणि डोळ्यात चमक. तो म्हणाला, गणपती फक्त मूर्तीत नसतो, तो आपल्या मनात असतो. जेव्हा आपण सत्य, श्रद्धा आणि प्रयत्न करतो तेव्हा तो आपल्यासोबत असतो. संपूर्ण शाळा टाळ्यांनी दुमदुमली. अर्जुनला पहिलं बक्षीस मिळालं. तो धावतच बाप्पाच्या मूर्तीपाशी गेला आणि म्हणाला, धन्यवाद बाप्पा. त्या दिवशी अर्जुनला समजलं की गणपती हे फक्त देव नसून आपल्या प्रत्येक यशाच्या मागे असलेला सकारात्मक शक्ती आहे. आजही तो दरवर्षी बाप्पाला घरी आणतो, त्याच्याशी बोलतो आणि सांगतो, बाप्पा तुझ्यामुळे मी आहे. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.